स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे मुंबई येथे संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा वाट्याला आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानं 10 जागांवरील 9 उमेदवारांची घोषणा टप्प्याटप्प्याने केली आहे। नुकतीच सातारा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परंतु माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कोण उमेदवार असणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सोलापूरचे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक आहेत। याबाबत अकलूज येथे माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे। यासोबतच सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख हे सुद्धा माढा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर येत आहे। यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रबळ दावेदारी सांगितली आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करत माढा लोकसभेमध्ये एक नवीन चित्र तयार केलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघामधील मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत। माढा लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असा मतदारसंघ आहे। एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यातील 4, सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुणे येथे एका लग्न समारंभामध्ये भेट झाली होती। त्यानंतर युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली असल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती। आपल्या उमेदवाराला प्रचारासाठी सर्वदूर पोहोचण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर केलेला नाही। नक्की यामागे कारण काय आहे? शरद पवारांचा मोहिते पाटलांवर विश्वास नाही की अन्य तुल्यबळ उमेदवार शरद पवार यांनी हेरून ठेवलाय? अशा चर्चा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।